श्री स्वामी समर्थ. कुंभ राशींच्या लोकांच्या जीवनात अचानक श्रीमंती येते असे अनेक वेळा दिसून आलेले आहे. पण त्याआधी विश्व काही संकेत देत असते. हे संकेत कधी साधे वाटतात, परंतु ज्योतिषशास्त्रात त्यांना अत्यंत महत्त्व दिले जाते. शनीची कृपा, राहूचे परिवर्तन, गुरुची दृष्टी आणि नक्षत्रांची चाल या सर्वाचा परिणाम कुंभ राशीच्या व्यक्तींवर खोलवर होत असतो. अनेकांना हे संकेत वेळेवर समजत नाहीत आणि मोठी संधी त्यांच्या हातातून निघून जाते. म्हणून आजचा हा विशेष संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण कदाचित यातील काही संकेत तुमच्या जीवनात आधीच दिसायला सुरुवात देखील झालेली असेल. कुंभ राशी ही शनिदेवांची राशी मानली जाते. मेहनत, संघर्ष, विचारशक्ती आणि अचानक लाभ ही या राशीची ओळख असते. कुंभ राशीचे लोक बाहेरून शांत दिसतात, परंतु त्यांच्या मनात मोठे स्वप्न चालू असते. हे लोक आयुष्यात उशिरा यश मिळवतात, पण जेव्हा त्यांना यश मिळते तेव्हा मोठ्या प्रमाणात मिळते. विशेषतः 2026 मध्ये शनी आणि गुरु यांच्या बदलत्या स्थितीमुळे कुंभ राशीच्या जीवनात आर्थिक परिवर्तनाचे योग तयार होत आहेत. त्यामध्ये पहिला शुभ संकेत असणार आहे तो म्हणजे अचानक मनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे. काही दिवसांपासून तुम्हाला काहीच कारण नसताना आत्मविश्वास वाढल्यासारखा वाटत असेल. तुमचे मन आनंदी राहत असेल. नवीन योजना तुम्हाला सुचत असतील. हा मोठा संकेत आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा आपले भाग्य जागृत होऊ लागते, तेव्हा मनातली भीती कमी होते. कुंभ राशीच्या लोकांना नवीन काम करण्याची इच्छा वाढत जाते. आधी जिथे आळस किंवा भीती होती, तिथे आता धाडस निर्माण होते. हा संकेत शनिदेवांची कृपा वाढवत असतो. त्यामुळे तुमच्यावर शनिदेवांची असीम कृपा आहे हे देखील चिन्ह या ठिकाणी मानले जाते. दुसरा शुभ संकेत म्हणजे अचानक जुन्या लोकांचा संपर्क वाढणे. अनेक वर्षे संपर्कात नसलेले मित्र, ओळखीचे लोक किंवा नातेवाईक पुन्हा संपर्कात येतील. त्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका, कारण कुंभ राशींसाठी अनेक वेळा भाग्य माणसांच्या रूपाने येत असते. एखादी नवीन व्यक्ती नवीन संधी घेऊन येते. काही लोक नोकरी, व्यवसाय किंवा आर्थिक मदतीचे कारण देखील बनू शकतात. गुरुग्रहाची कृपा वाढू लागली की योग्य व्यक्ती, योग्य लोक आयुष्यात प्रवेश करतात. तिसरा संकेत म्हणजे घरात वारंवार शुभ घटना घडणे. अचानक देवासमोर दिवा शांत आणि तेजस्वी पेटणे, घरात पक्षी येणे, सकाळी शुभ स्वप्न दिसणे किंवा सतत सकारात्मक वातावरण जाणवणे हे काही साधे योगायोग नाही. ज्योतिषशास्त्र सांगते की घरातील ऊर्जा बदलू लागली की लक्ष्मीचा प्रवेश होण्याची शक्यता ही वाढत असते. विशेषतः कुंभ राशीच्या लोकांना अशा संकेतांनंतर आर्थिक लाभ मिळण्याचे योग तयार होत आहेत. चौथा शुभ संकेत म्हणजे अचानक पैशांचे छोटे छोटे लाभ होणे. कधी विसरलेले पैसे सापडणे, कधी जुने अडकलेले पैसे परत मिळणे, छोटा बोनस मिळणे किंवा कोणाकडून आर्थिक मदत मिळणे. हे सर्व मोठ्या धनलाभाचे सुरुवातीचे संकेत असतात. शनिदेव आधी लहान लाभ देतात आणि नंतर मोठा मार्ग उघडतात. कुंभ राशीच्या व्यक्तींनी या काळात पैशाची किंमत समजून घेतली तर भविष्यात मोठा फायदा मिळू शकतो. पाचवा संकेत म्हणजे रात्री वारंवार विशिष्ट असे स्वप्न दिसणे. पाणी, नदी, मंदिर, हिरवे झाड, सोने किंवा उंच उंच डोंगरे दिसणे ही सर्व शुभ संकेत मानली जातात. विशेषतः स्वप्नात स्वतःला आनंदी पाहणे किंवा नवीन जागी जाताना पाहणे हे भाग्य बदलल्याचे चिन्ह असते. कुंभ राशीसाठी अशी स्वप्ने आर्थिक उन्नतीशी जोडलेली असतात. अनेक वेळा विश्व आधी स्वप्नातून संकेत देत असते. सहावा शुभ संकेत म्हणजे
अचानक लोक तुमचे कौतुक करू लागतील. आधी ज्यांनी तुमची किंमत केली नाही, ते लोक अचानक तुमच्याबद्दल चांगले बोलू लागले. तर समजा तुमचे ग्रह बदलत आहेत. कुंभ राशीच्या लोकांची ऊर्जा वाढू लागली की त्यांचा प्रभाव इतरांवर दिसू लागतो. लोक तुमचा सल्ला घेऊ लागतात, तुमच्याकडे आकर्षित होऊ लागतात आणि तुमच्यात वेगळेपणा जाणवू लागतो. हा संकेत भविष्यकाळातील मान-सन्मान आणि पैशांच्या वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे. 7वा संकेत म्हणजे अचानक नवीन संधी दिसू लागणे. एखादी नोकरी, एखादा व्यवसाय किंवा व्यवसायाची एखादी कल्पना, ऑनलाईन कामे, गुंतवणूक किंवा परदेशाशी संबंधित संधी तुमच्या समोर येत असेल तर ती सहज दुर्लक्ष करू नका. 2026 मध्ये कुंभ राशीच्या लोकांसाठी तंत्रज्ञान, सोशल मीडिया, व्यवसाय, डिजिटल क्षेत्रातून मोठे लाभ मिळण्याचे योग आहेत. राहूचा प्रभाव नवीन मार्ग उघडत आहे आणि अचानक तुम्हाला प्रसिद्धी देत आहे. 8वा शुभ संकेत म्हणजे घरातील तणाव कमी होणे. बराच काळ चालणारे वाद अचानक कमी होणे, कुटुंबामध्ये शांतता निर्माण होणे किंवा नात्यांमध्ये सुधारणा होणे हे देखील भाग्य जागृत होण्याचे चिन्ह असते. कारण लक्ष्मी माता तिथेच जाते येते जिथे शांतता आणि सकारात्मकता असते. कुंभ राशीच्या लोकांनी या काळात तुमच्या रागावर नियंत्रण ठेवले तर आर्थिक प्रगती अधिक वेगाने होणार आहे. 9वा संकेत म्हणजे देवावर विश्वास वाढणे. तुम्हाला अचानक मंत्र जप करावासा वाटू लागेल, मंदिरात जाण्याची इच्छा जागृत होईल किंवा आध्यात्मिक गोष्टींकडे तुमचे मन आकर्षित होईल. हे देखील मोठे संकेत आहेत. शनिदेव जेव्हा कृपा करतात तेव्हा व्यक्ती आधी आतून मजबूत बनते. कुंभ राशीच्या लोकांनी ओम शम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप नियमित केला तर नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतात. 10वा आणि सर्वात मोठा संकेत म्हणजे सतत एकच संख्या किंवा संकेत दिसणे. काही लोकांना वारंवार 1111 किंवा 222 किंवा 777 अशा संख्या दिसतात. काहींना सतत एकच प्रकारची गोष्टी घडत असताना दिसत असते. ज्योतिष आणि अध्यात्म हे विश्वाकडून मिळालेले संकेत मानले जातात. कुंभ राशीच्या व्यक्तींना हे संकेत मोठ्या बदलाआधी दिसतात. विशेषतः जेव्हा जीवनात अचानक श्रीमंती किंवा प्रसिद्धी येणार असते, तेव्हा असे योग निर्माण होतात. कुंभ राशींच्या जातकांनी या काळात काही विशेष गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. पहिली गोष्ट म्हणजे कोणालाही कधीही कमी समजू नका, कारण शनिदेव नम्र लोकांवर अधिक कृपा करतात. दुसरी गोष्ट म्हणजे पैशांचा चुकीचा वापर करू नका. अचानक पैसा मिळाल्यावर अनेक लोक चुकीच्या मार्गावर जातात आणि नंतर मोठे नुकसान होते. तिसरी गोष्ट म्हणजे आई-वडिलांचा आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद असू द्या. नेहमी त्यांचा आशीर्वाद घ्या. त्यांच्या आशीर्वादामुळे अडथळे दूर होऊ लागतात. जून 2026 हा महिना कुंभ राशीसाठी विशेष परिवर्तन घेऊन येत आहे. अनेक वर्षांपासून अडकलेली कामे पूर्ण होऊ शकतात. काही लोकांना नवीन घर, वाहन किंवा मोठी आर्थिक संधी मिळू शकते. नोकरी, पदोन्नती, व्यवसायामध्ये वाढ आणि समाजात मान-सन्मान वाढण्याचे योग तयार होत आहेत. मात्र या काळात संयम खूप महत्त्वाचा असणार आहे. कारण शनिदेव मेहनतीचे देवता आहेत आणि ते आपल्याला मेहनतीचे फळ देतात. पण परीक्षा आपली परीक्षा घेतल्याशिवाय ते आपल्याला फळ कधीच देत नाहीत. ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीच्या जातकांनी शनिवारी काळ्या तिळाचे दान करावे. शक्य असल्यास गरिबांना अन्नदान केले तर अतिउत्तम. पिंपळाच्या झाडाजवळ दिवा लावल्याने शनीची कृपा वाढत जाते. तसेच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ठेवण्यासाठी दररोज सकाळी देवांचे नामस्मरण करावे.
हे छोटे छोटे उपाय तुमच्या भाग्याला अधिक वेग देऊ शकतात. काही कुंभ राशींच्या लोकांच्या जीवनात अचानक मोठा निर्णय येऊ शकतो. नोकरी बदल, शहर बदल किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार येऊ शकतो. या काळात घेतलेले निर्णय भविष्य घडवणारे ठरू शकतात. त्यामुळे भीती न ठेवता योग्य विचार करून तुम्ही पुढे जा. कारण ग्रहांची साथ तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाण्याची तयारी करत आहे. जे लोक खूप काळापासून आर्थिक संकटात आहेत, त्यांच्यासाठीही आशेचा किरण दिसत आहे. अचानक नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात. काही लोकांनी जुनी गुंतवणूक फायदा देईल. काहींना वारसा किंवा अडकलेली रक्कम मिळण्याचे योग आहेत. विशेषतः एप्रिल नंतर आणि वर्षाच्या शेवटच्या महिन्यांमध्ये धनलाभाचे प्रबळ संकेत तयार होत आहेत. प्रेम आणि नातेसंबंधांमध्येही कुंभ राशींच्या जातकांसाठी चांगले योग दिसत आहेत. जोडीदाराचे सहकार्य वाढेल. अविवाहित लोकांना चांगला प्रस्ताव मिळू शकतो. काही लोकांच्या आयुष्यात जुने प्रेम परत येण्याची शक्यता दाट वाटत आहे. मात्र विश्वास आणि संयम ठेवणे अत्यंत गरजेचे असेल. आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. जास्त विचार करण्याची सवय कुंभ राशीच्या जातकांमध्ये असते. ध्यान, प्राणायाम आणि नियमित झोप यामुळे तुमचे मन शांत राहील. मन शांत असेल तर निर्णय योग्य घेतले जातील आणि आर्थिक प्रगतीही तेवढ्याच वेगाने होईल. लक्षात ठेवा, श्रीमंती फक्त पैशाने मोजली जात नाही. खरे भाग्य म्हणजे आपल्या मनाची शांती, आपले उत्तम आरोग्य आणि आपल्यावर प्रेम करणारी माणसे आणि सन्मान. कुंभ राशीच्या जातकांच्या जीवनात आता हे सर्व हळूहळू येण्याची शक्यता निर्माण होत आहे. फक्त नकारात्मक विचार दूर ठेवा आणि मेहनत सुरू करा. जर या 10 संकेतांपैकी काही संकेत तुमच्या जीवनात आधीच दिसत असतील, तर समजा हे ब्रह्मांड, हे विश्व तुम्हाला मोठ्या परिवर्तनासाठी तयार करत आहे. येणारा काळ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे संधी ओळखा, देवावर विश्वास ठेवा आणि स्वतःवरही विश्वास ठेवा. कारण कुंभ राशीच्या जीवनात आता संघर्षानंतर यशाचे नवीन पर्व सुरू होण्याचे संकेत दिसत आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुमची जर रास कुंभ रास आहे तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा की हो, मी कुंभ राशीचे आहे. आणि त्याचबरोबर आपल्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ हे देखील लिहायला विसरू नका. पुन्हा भेटूया दुसऱ्या राशीच्या माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.